उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, रविवार आणि गुरुवार दरबारचा कामकाजाचा दिवस असतो हे आपणाला ठाऊक आहे. तथापि राज्याची देशाची सीमारेषा ओलांडून स्वामींच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी आपण सर्वजण अनेक तासापासून, कोणी रात्रीपासून या बहुविध सेवेमध्ये आपण सहभागी झालेला आहात. आज कुष्मांड नवमी आहे आणि या आठवड्याभरात दिवाळीनंतरची देवदिवाळी हा उपक्रम भारतीय संस्कृतीनुसार आपण सातत्यानं करत आहात. पैकी उद्याच्या 12 तारखेला एकादशी आहे, पंढरपूर यात्रा आहे. लाखोच्या संख्येनं असंख्य भाविक चातुर्मास समाप्तीचं औचित्य ठेवून भगवान पंढरपूरच्या पांडुरंगाला दर्शनासाठी जातात. तर 14 तारखेला वैकुंठ चतुर्दशी आहे. हरी हरा भेद नाही, तो माणसांनी जातीभेद आणि देवभेद पाडलेले आहेत, देवांमध्ये नाही. त्या दिवशी संध्याकाळी विष्णूंना बिल्वपत्र वाहिलं जातं, शंकराला तुळशीचं पान वाहिलं जातं. यावरून सिद्ध होतं हरिहर भेद नाही, भगवान विष्णू आणि शंकर हे वेगळे नाहीत, हे एकच आहे, हे सिद्ध होतं. त्यानंतर 15 तारखेला त्रिपुर पौर्णिमा आहे. ही देवांची दिवाळी आहे. भगवान शिवांनी या तिथीला त्रिपुरसुराचा नाश करून देवांना स्वातंत्र्य दिलं. म्हणून 750 वती या देशात आमच्या तमाम माता भगिनी भगवान शिवाला समर्पित करतात, अर्पण करतात. म्हणून आगामी येणारे हे सण आहेत. त्यात तारीख 13 ते 15 तुळशी विवाह आहे. या ठिकाणी विवाह मंडळ आलेलं आहे. त्यांनी सर्वप्रथम परिचय देऊन हे विवाहाचं औचित्य ठेवून आपणाला देशात, राज्यात आणि जगात, दुबई, इंग्लंडसह, अमेरिकेसह तुळशीचं लग्न 13 ते 15 या काळात करायचं आहे. म्हणून या काळात तमाम भारतीय लोक, हिंदू लोक तुळस आणि बाळकृष्ण यांचा विवाह लावतात. कारण भारतीय संस्कृती 4 पुरुषार्थावरती आज उभी आहे. धर्मपुरुषार्थ, अर्थपुरुषार्थ, कामपुरुषार्थ आणि मोक्षपुरुषार्थ याचा समावेश आहे. आणि म्हणून याचं प्रित्यर्थ आपण तुळस बाळकृष्ण विवाह लावावेत. हयात उभयतांमध्ये किंतु, परंतु, फारकती, भांडणं हे विषय टाळायचे असतील तर त्या प्रित्यर्थ आपण तुळस बाळकृष्ण विवाह, त्याचं महत्त्व कृपया जाणून घ्यावं. म्हणून या कार्यानं, या विवाह मंडळातून गेल्या 70-80 वर्षात ज्यांचे ज्यांचे विवाह स्वामींच्या आशीर्वादानं झालेले आहेत, आज तागायत एकही घटस्फोट, फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपण हे विवाह मंडळाचं कामकाज देशाच्या काण्याकोपऱ्यात, वाड्या वस्ती गडी पोचवावं. हे सर्व करत असताना हुंडा मागू नये.
सोनं नाणं मागू नये. मान पान सन्मान अपमान या गोष्टींना कायमची मुठमाती द्यावी. काही समाजामध्ये हुंडा तर मागितला जातच नाही, परंतु मुलींना पैसे दिले जातात. असं सातपुड्यामध्ये फार मोठा आदिवासी समाज आहे. खरं तर ते हुंडा घेत नाही, मुलींना पैसे द्यावे लागतात, अशी पद्धत आहे. आणि आपल्याकडं उलटं आपण करतो. म्हणून या साऱ्या बाबी ही भारतीय संस्कृती समजून सांगण्यासाठी या कार्यातून हे बहुविध विभाग जनमानसांना शहाणं करून सोडण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी हे सारे बहुविध विभाग कार्यरत आहेत. आज सर्वात अवघड प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे. त्यातही एकवेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे. आपल्याला थोडं आश्चर्य वाटेल. सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे. त्यातही मिळाली सूनबाई चांगली तर ठीक, समजा खट्याळ सूनबाई मिळाली, काय होईल हे ज्योतिषांना आपण विचारू नका, ते आपणा सर्वांना माहीत आहे. म्हणून जीवित सुखी करायचं असेल तर आपण मूलभूत बाबींकडे वळताना विवाह हे ऋणानुबंधानं करावेत. उतावीळपणानं आकर्षणानं कोर्टात असणाऱ्या नोंदीनुसार किंवा आईवडिलांच्या विरोधात कृपया विवाह करू नका. आज तगायत जेवढे कोर्टात नोंद असणारे विवाह झालेले आहेत त्यात सुमारे 35% फारकती झालेले आहेत आणि तीच जोडपी वादी प्रतिवादी म्हणून त्याच कोर्टात उभी आहेत. म्हणून कायद्यानं कौटुंबिक प्रश्न किंवा धार्मिक प्रश्न मार्गी लागणार नाही. त्याला संस्कारच करावे लागतात. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून हे संस्कार वयाच्या 5व्या वर्षापासून जर केले तरच शक्य आहे. उत्तर वयात संस्कार करून उपयोग होणार नाही. कारण मनुष्य जन्माला येताना एक मासाचा गोळा म्हणून आईच्या उदरात तो जन्म घेतो. उपजत ज्ञानी नसतो. त्याला 5 मार्गदर्शक गुरु लागतात. त्यातले पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत. दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहेत. तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत. चौथे गुरु पायावर उभं करणारे आहेत. 5वे गुरु अध्यात्मात मनशांतीकडे नेणारे आहेत. हे 5 गुरु ज्या व्यक्तीला, ज्या मानवजातीला मिळतील तरच तो मानव होण्यास पात्र ठरेल. म्हणजे मानव होण्यासाठी हे 5 गुरूंची आवश्यकता भारतीय संस्कृतीनं सांगितलेली आहे. म्हणून त्याचे आपण अभ्यासक उपासक आहात आणि आता त्याचं प्रचारक प्रसारक होणं गरजेचं आहे. म्हणून या कार्याच्या अंतरंगातून राष्ट्रहित, देशहित आणि मानवहित या गोष्टी अटळ आहेत. परंतु आपण जनतेपर्यंत ह्या नेटक्या पद्धतीत चांगल्या शब्दामध्ये पोचवणारे योजक तत्र दुर्लभ हा. याच्या योजकांची जरूर आहे. केवळ आपले प्रश्न सुटले म्हणून आपण तिथे यायचं असं नाही. ही भारतीय संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत विश्वासानं पोचवणारे पाईक आपल्याला तयार करणं जरुरीचं आहे. म्हणून या कार्यानं पुढचा विभाग मूल्य शिक्षणाचा आहे. आज आपल्यामध्ये मूल्य शिक्षण प्रतिनिधी गुरुजन आलेले आहेत. त्यांच्याकडे गर्भसंस्कार, शिशुसंस्कार आणि मूल्य शिक्षण संस्कार ही पण जिम्मेदारी दिलेली आहे. आणि यातून जर आपण नवी पिढी पुंडलिकासारखी, श्रावणबाळासारखी घडवली तरच आपलं म्हातारपण तथा वृद्धापकाळ सुखाचा जाईन. अन्यथा कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी मुलं आईवडिलांना कुठं पाठवतात तुम्हाला माहीत आहे.
या देशात वृद्धाश्रम वाढीस लागलेले आहेत, ते आपणाला बंद करायचे आहे. आणि ह्या गोष्टी आपणा सर्वांना इथे बसणाऱ्यांना कदाचित आवडणारे असतील. म्हणून आपलं वार्धक्य सुखात न्यायचं असेल तर आपण घराघरात श्रावणबाळ, घराघरात कुंडली तयार करणं जरुरीचं आहे. ही जिम्मेदारी या विभागाकडे आहे. आणि त्यासाठी त्यांनी काही ग्रंथ आपणाला दाखवत आहेत की त्या ग्रंथांच्या आधारावर भारतीय संस्कृती उभी आहे. ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जात आहेत. त्या दृष्टीनं या विभागाच्या अंतरंगाकडे आपण आपल्या गावात असणारे आमचे सर्व गुरुजन सेवेत असतील, सेवानिवृत्त असतील, त्यांच्याकडे ही जिम्मेदारी द्यावी. आणि त्यांनी आठवड्यातला काही वेळ शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना एकत्र आणून हे कार्य पुढे न्यावं. फार तपशिलात सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु पुढची पिढी सज्ञानी होणं तथा निर्व्यसनी होणं, सुसंस्कारित होणं आणि त्यांना आदर्श सेवेकरी बनवणं काळाची गरज आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. विनामूल्य मार्गदर्शनातून आपण कुठून कुठून आलात त्यांना ते योग्य मार्गदर्शन करणार आहेत. अर्थात आपली समस्या आपण पेपरवर त्यांच्याकडून सोडून घ्यावी. तोंडी बोलण्याऐवजी लेखी जर आपण आपल्या समस्या मांडल्या तर काम खूप सोपं आहे. बोलण्यात वेळ जातो आणि इथे गर्दी असल्यामुळं सर्वांचं काम वेळेत होणंसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून आपण लेखी स्वरूपात आपल्या समस्या कृपया आमच्या प्रतिनिधींकडून समजून घेण्याचा प्रयत्न करावा. समस्यांची स्वरूपं आज तुम्ही बहुतांशी खूप आणलेली आहेत. काही मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, उद्योगाचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत आणि शेवटचा प्रश्न मनःशांतीचा आहे. एवढे डझनभर प्रश्न आणलेले आहेत. या साऱ्या डझनभर प्रश्नांना इथे 18 विभाग सक्षमपणे काम करणार आहे. म्हणून आपण त्या त्या विभागाशी कृपया संवाद साधावा आणि आपल्या समस्यांचा खुलासा आपण निर्विघ्नपणे आपण समजून घ्यावा, हे कळकळीचं आवाहन. आणि हे सेवामूल्य काम आहे, हे पहिलं आपण समजून घ्यावं. तर पुढचा विभाग या ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. शेती कशी करावी आणि शेतीवर अवलंबून असणारे बहुउद्योग, स्वयंरोजगार कसे उभे करावेत या संदर्भात खरीप हंगाम आता संपला आहे आणि रब्बी हंगाम सुरू झालेला आहे. त्यात गहू, हरभरे असतील, ज्वारी आहे, कडधान्य आहे. ती पेरताना कोणती काळजी घ्यावी, माती परीक्षण, पाणी परीक्षण, बीज परीक्षण, जनावरांची काळजी कशी घ्यावी, दुभत्या जनावरांची काळजी कशी घ्यावी, या साऱ्या बाबींचा समावेश कृषी प्रतिनिधी आपणाशी संबोधित करणार आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य अभियान घेऊन डॉक्टर लोक आलेले आहेत. तिथे सकाळपासून खूप कॅन्सर रुग्ण आलेले आहेत आणि कॅन्सर हा महागडा आजार आहे, न बरा होणारा आहे. परंतु इथे सर्वसामान्य जी गरीब जनता आहे त्यांना कॅन्सरमुक्त करण्यासाठी इथे दवा उपलब्ध आहे. डॉक्टर लोक दाखवत आहेत. हा सप्तरंगी नावाचा काढा आणि त्या झाडाची मूळ आहे. सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करतो. कदाचित औषधं थोडी कडू तुरट आहेत, ती डोळे झाकून घ्यावी लागते. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांना रानभेंडी मधात घासून प्राशन केल्यानं
साधारण 3 ते 4 आठवड्यात घशाचा कॅन्सर हा वनस्पती बरा करतो. ज्यांच्या पोटात कॅन्सरच्या गाठी आहेत त्यांच्यासाठी हे वेखंड गाईच्या गोमूत्रात घासून आपण प्राशन केलं तर साधारण 3 ते 4 आठवड्यात त्या गाठी आपोआप गळून पडतात. किंवा शरीरबाह्य ज्यांना गाठ आहे ती वेखंडाचं मूळ आपण गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून लेप म्हणून लावला तर दुखणारी हाडं, काहींना पायाची टाच दुखते, त्याला जर गरम गरम लेप लावला 3 दिवसात हाडं दुखणं थांबतं आणि गाठीचे आजार बरे होतात. घरचे घरी अत्यंत सोपं, पण औषधं कडू तुरट आहे, ती डोळे झाकून घ्यावी लागते. कॅन्सरची काही पथ्ये दिलेली आहे, ती जर आपण पथ्ये पाळली तर निश्चितपणे आपण यातून बरे होऊ. त्यात हिरवी मिरची, उडीद, मका, वांगी आहारातून वर्ज्य करावे. आणि नेमकं ते आपल्याला आवडतं. महाराष्ट्राच्या वाट्याला हिरवी मिरची आलेली आहे. उत्तर भारतात तथा परदेशामध्ये महाराष्ट्राला एक शब्दप्रयोग लोक करतात, ही महाराष्ट्रीयन माणसं ढाल तलवारीचं जेवण करणारे आहेत. ढाल म्हणजे भाकरी, तलवार म्हणजे हिरवी मिरची, असा पूर्वीचा एक शापत महाराष्ट्राच्या खात्यावर आहे. पण त्यावेळची माणसं सक्षम होती, अन्न देशी होतं. आता हायब्रिड अन्न आलेलं आहे, आता ते पचवण्याला तेवढी क्षमता नसणारी माणसं महाराष्ट्रात आहेत. म्हणून या सर्व बाबी पुन्हा पुन्हा सांगण्याचं प्रयोजन. परंतु आमचे डॉक्टर लोक आज दिवसभर आपल्यासाठी सेवेत आहेत. आहार विहार कसा असावा की जेणेकरून निरोगी जीवन जगता येईल, कफ वात पित्त यावर कसं नियंत्रण ठेवावं, कोणतं वर्ज्य करावं, या बाबींसाठी ते आपणाला दिवसभरासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूचं वास्तूपण अबाधित राहण्यासाठी, त्या वास्तूमध्ये सौख्य समाधान समृद्धता मिळण्यासाठी काय करावं. म्हणून बऱ्याच जणांच्या आग्नेयाला पाण्याचा नळ आहे, सतत आजारपण, नैऋत्येला प्रवेश आहे, सतत अपघात, घरात बंद पडलेली घड्याळं आहेत, फुटलेली तुटलेली भांडी आहेत, चपला आहेत, वस्त्र आहेत, काळा कडप्पा आहे, सतत कर्जबाजारी, हे ठरलेले गणित आहे. कृपया या बाबींवर अत्यंत सावधानपणे तोडफोड न करता या प्रतिनिधींनी ज्ञानदान 1 ते 4 मधून काही मार्गदर्शन केलेलं आहे. कृपया ते आपण खुलासेवार खुलासा किंवा समाधान होई पावेतो ते त्यांच्याकडून कृपया समजून घ्या, तोडफोड न करता. अशा अत्यंत चांगल्या पद्धतीत आपणाला आपली वास्तूचं वास्तूपण टिकवण्याला या ग्रंथांचा आपल्याला वापर करता येईल, उपयोग करता येईल. तर पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून आज वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. सर्व सामान्य जनतेला कायदा ठाऊक नाही. विदेशामध्ये तथा जर्मनीला इयत्ता 7वी ते 12वी LLBचा किंवा कानूनचा अभ्यास शिकवला जातो. दुर्दैवानं भारतीय शिक्षणामध्ये याचा अभाव आहे. म्हणून आपल्याला उच्च शिक्षणाला विदेशात जावं लागतं. पण पूर्वी शिक्षण असं होतं की सारे विदेशी लोक भारतात नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ तिथे शिकायला यायचे. आता उलटं झालं आहे. ही एक अनास्था आहे. इंग्रजांनी बुद्धिपुरस्कार या शिक्षणात या देशातले लोक फक्त नोकर झाले पाहिजे, मालक नको, असंच शिक्षण भारतात अजूनही दिलं जातं आहे. हे दुर्दैव आहे. म्हणून या सर्व बाबी आपणाला ठाऊक असाव्यात.
म्हणून सांगण्याचं प्रयोजन. म्हणून आमचे कायदेशीर सल्लागार आपणाशी संवाद साधतील. अजूनही भारतीय कायदे इंग्लंड अमेरिकेतूनच आलेले आहेत, तेच आम्ही वापरतो. तपशिलात न बोलता या साऱ्या बाबींचा आढावा आपण आमच्या प्रतिनिधींकडून कृपया घेण्याचं करताना पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत आमचे इतर प्रतिनिधी आलेले आहेत. त्यात दुर्ग अभियान प्रतिनिधी आहेत, देश-विदेश अभियान प्रतिनिधी आहेत, स्वयंरोजगार प्रतिनिधी आहेत, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी आहेत, पशु गोवंश प्रतिनिधी आहेत, माहिती तंत्रज्ञान विभागाचं याज्ञिकी प्रतिनिधी आहेत. एवढे हे 7-8 प्रतिनिधी आपल्या सेवेत तत्पर आहेत आणि सेवामूल्य मार्गदर्शनाचा तुम्ही तो लाभ घ्यायचा आहे. म्हणून आपण या सर्व बारीक सारीक बाबी आमच्या प्रतिनिधीद्वारा कृपया समजून घ्याव्यात हे कळकळीचं आवाहन. याज्ञिकी विभागात हा ध्वज दाखवत आहेत. ज्या ज्यावेळी वादळं येतात त्या त्यावेळी हा ध्वज आपण गावात लावावा, केंद्रात लावावा. त्याखाली बसून हनुमानाचं लांगुल असर असेल, तथा हनुमान चालिसा असेल, हनुमानाची सेवा असेल, ती केल्यानं ताबडतोब त्याचे परिणाम आसमंतात होतात आणि ती वादळं थांबतात. याला रुपया लागत नाही. मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. दुसरं हे भूकंप यंत्र आहे, ओरिसातून आणलेलं, भुवनेश्वरून आणलेलं. याची स्थापना गावनिहाय मारुती मंदिर तथा सेवा केंद्र जिथे जिथे आहे तिथे केली तर त्या गावाच्या परिसरात मोठे भूकंप होणार नाही. 1 किंवा 1.5 रिश्टरपेक्षा मोठे भूकंप होणार नाही. अशी वल्गना या भूकंप देवतेची आहे. तिला भुवनेश्वरी देवता म्हणतात आणि ती देवता भारतात ऋषीमुनींनी भुवनेश्वरला स्थापन केलेली आहे. त्याचं महत्त्व आपण गावनिहाय देशभरात सर्वत्र पोचलं जावं हा त्यामागचा आशय आहे. पुढचा आणि शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींकडे आलेला आहे. त्यांनी आगामी सणाचा आणि येणाऱ्या सणांची माहिती देऊन आलेल्या भगिनींना आणि घरी असलेल्या भगिनींना उपकृत करावं, सणांचं महत्त्व सांगावं, त्यात विज्ञान काय सांगतं आहे, अध्यात्म काय सांगतं आहे. आणि विज्ञान आणि अध्यात्म ज्याला समजलं त्याला जीवन जगण्याच्या वाटा सुलभपणे समजतात असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. विज्ञान वेदाचा अपभ्रंश विज्ञान, ज्याला वेद समजले त्याला विज्ञान समजलं, म्हणून हे काही वेगळं नाही. म्हणून त्या दृष्टीनं या कार्यात विज्ञान आणि अध्यात्म याच्या कसोटीवर आपण हे कार्य जनमानसामध्ये कृपया पोचवण्याचं करावं असं आवाहन या विभागातून करताना आज बऱ्याच भगिनी पैकी 2 समस्या घेऊन आलेल्या आहेत. इतर असतील त्या वेगळ्या, पण 1-2 समस्या कुटुंबनिहाय घेऊन आलेल्या आहेत. त्यात पहिली समस्या आहे व्यसनबंदी. आज घराघरांमध्ये ज्ञात अज्ञातपणे अनभिज्ञपणे नवी नवी व्यसनं बाजारात आलेली आहे आणि नवी पिढी त्याची शिकार होत चाललेली आहे. शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खिशात काहीतरी व्यसनांची पाकिटं असतात. आईलाही माहीत नाही, गुरुजनांनाही माहीत नाही, पालकांना माहीत नाही. अशी देशात आणि जगात ही अवस्था आहे. म्हणून याचा पर्दाफाश करण्यासाठी इथे आमच्या जेवढ्या माता भगिनी जगात हे व्रत घेत आहेत स्वामी कार्याचं, त्यांना हे ठाऊक आहे. इथे शिवयंत्र तथा शिवपिंड आहे, ते दाखवा. त्यावर आपण पाण्याचा अभिषेक रुद्र वाचून किंवा महिम्न वाचून अभिषेक पाण्याचा करून ते तीर्थ
हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी इत्यादी व्यसनं असणाऱ्या लोकांना जर तुम्ही ते तीर्थ दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जातो आणि ती माणसं निर्व्यसनी शाकाहारी होतात. एवढं फार झालं. म्हणून आपण लोकांची व्यसनं घालवण्यासाठी कुटुंबियांनी हे व्रत स्वीकारावं, हे कळकळीचं आवाहन. अधिक माहिती यात काम करणाऱ्या आमच्या माता भगिनी आपणाशी संबोधित समुपदेशन करतील. तर दुसरा प्रश्न हा एक सार्वजनिक आहे. डोक्यावर वाढणारं कर्ज ते कसं खाली आणायचं? उत्तर आहे श्रीयंत्र. ते श्रीयंत्र आहे, त्याचं वाहन कमळ आहे, लक्ष्मीचं वाहन कमळ आहे. आणि एवढी कमळं आपण वाहू शकत नाही, तेवढी आपल्याजवळ नाहीच. म्हणून या कार्यानं कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात. ही कमळगड्डा माळ आहे. कमळ समजून आपण ती माळ श्रीयंत्रावर अर्पण करावी, म्हणजे कमळं तुम्ही वाहिली. तर दुसऱ्या बाजूनं ही तुळशीची माळ आहे. अवघ्या वारकऱ्यांना तुळशीच्या माळेचं महत्त्व माहीत आहे. भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे. या तुळशीच्या माळेवर आपण विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा, नंतर कुबेर मंत्र म्हणावा, नंतर श्रीसूक्ताचं पठण करावं, लक्ष्मीचं सुक्त म्हणून, आणि शेवटी एक वेळा व्यंकटेश स्तोत्र जर वाचलं, 21 दिवसानंतर डोक्यावरचं कर्ज हळूहळू खांद्यावर येतं. ही लक्ष्मी प्राप्तीची उपासना आहे. आणि लक्ष्मी कुणाला नको आहे? इथे बसणारे आणि घरी असणारे सर्वांनाच ती हवी आहे. आमच्याकडे गेल्या 70-80 वर्षात अजून एकही कुटुंब आलं नाही असं की आम्हाला लक्ष्मी नको आहे म्हणून. अर्थ कसा लावायचा तो आपण समजून घ्या. तथापि पौर्णिमा हे जे व्रत आहे हे लक्ष्मीचं आहे. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी आमच्या जगातल्या आणि देशातल्या सर्व सेवेकरी माता भगिनी हे व्रत करतात. वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतात. ही मराठी 5 अध्यायाची पोथी मराठीत आहे. तिचं वाचन करतात, एका पाटावर 3 सुपाऱ्या मांडतात. ही पोथी वाचून तो प्रसाद दाखवतात, आरती करतात. या सगळ्या कृतीला अर्धा पाऊण तास फार झाला. तथापि ज्या भगिनी घरच्या घरी स्वतः पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हातवरती करावेत. धन्यवाद. बऱ्यापैकी हातवरती आलेत, 50%. परंतु ज्यांचे हातवरती नाहीत त्यांना जर तुम्ही सांगितलं, त्यांनाही त्याचा लाभ होईल. भला करो भला होगा. म्हणून आपण जर चांगलं सांगितलं तर आपलंही चांगलं होतं. या भावनेतून ही भारतीय संस्कृती आज तगायत टिकून आहे. टिकायला हीच कारणं आहेत. कारण या देशावर 700 वर्ष मोगल, 150 वर्ष इंग्रज, मागची 850 वर्ष हा देश आणि संस्कृती गुलामगिरीत होती. हे तुम्हाला इतिहास सांगतो, तपशिलात सांगण्याची जरूर नाही. पण त्यातून संस्कृती वाचणं आणि वाचवणं ही परम भाग्याची गोष्ट आहे. म्हणून आता तरी आपण सर्वांनी संघटित होऊन या संस्कृतीला वाचवण्यासाठी आपण सातत्यानं या सेवेत सहभाग घ्यावा, हे कळकळीचं आवाहन करताना आपण या संस्कृतीसाठी गेल्या 1.5 दशकापूर्वी 100 कोटी पाठ स्वामी चरित्र सप्तशती आणि रुद्राचा संकल्प सोडलेला आहे. उणीपुरी कालच्या दिवाळीपर्यंत 90 कोटी पाठ आज तगायत स्वामी चरित्र सप्तशती आणि रुद्राचे झालेले आहेत. अजून 10 कोटी बाकी आहे. या निमित्तानं हा जर आपण अभ्यास गावनिहाय कुटुंबनिहाय केला
तर आपणाला वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कुठलेही प्रश्न निर्माण होणार नाहीत. त्यासाठी मगाशी गुरुजींनी सांगितलं, कोणाला सेवेकरी व्हायचं आहे, बरेच हातवरती आहेत. त्याने रोज क्रमशः 3 अध्याय 11 माळा तर करावाच तो हयात. परंतु या देशाचं देशपण, संस्कृती आणि भारतीय संस्कृती चिरायू होण्यासाठी, चिरंजीव राहण्यासाठी हा संकल्प केलेला आहे. या देशावर अनेकांच्या नजरा आहेत. आगामी 3ऱ्या महायुद्धाची चाहूल लागलेली आहे. रशिया, युरोपात त्याचे ढग जमा झालेले आहेत. त्याची झळ देशवासियांना आणि भाविकांना लागू नये, सेवेकऱ्यांना लागू नये म्हणून आपण वर्षभरात 100 पाठ स्वामीचरित्र पूर्ण करावेत, 100 पाठ सप्तशती करावेत, 100 पाठ रुद्राचे करावेत. वाचायला 1-1 तास लागतो. वर्षातले 300 तास जर आपण बाजूला काढले तर आपण निश्चितपणे परावलंबत्व झटकून टाकू आणि स्वावलंबी जीवन जगू आणि स्वामींचे सच्चे आणि कट्टर सेवेकरी होऊ असं म्हणायला बिलकुल अतिशयोक्ती नाही. म्हणून स्वामींचे कट्टर लढवय्ये सेवेकरी गावागावात आणि घराघरात तयार होणं जरुरीचं आहे. त्यासाठी हा सारा खटाटोप आहे. म्हणून आपण या साऱ्या बाबी आपण आपल्या कानावर सहजगत्या, सुलभरित्या ही स्वामींची सेवा करता यावी, ही विनाखर्चिक सेवा आहे. एवढंच कळकळीचं सांगून मी अधिक वेळ आपला घेणार नाही. देवदिवाळीच्या पूर्वसंध्येला आपण इथे आलेला आहात आणि सांगितलेली ही एकादशी, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुर पौर्णिमा या सेवेत आपण कृपया सहभाग घ्यावा एवढंच कळकळीचं सांगून मनापासून आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आपण आता हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र थांबू. सर्वप्रथम भगिनी नंबर 1च्या गेटनं समाधी मठाला औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात मुजरा न करता उभ्यानं स्वामींना नमस्कार करतील. गर्दीत मुजरा करणं उचित नाही, मागचा माणूस पडतो, चेंगराचेंगरी होते हे आपणाला माहीत आहे. म्हणून ज्यावेळी गर्दी नसेल अशावेळी मुजरा करावा. भगिनींचं झाल्यानंतर पुरुष प्रतिनिधी नंबर 2च्या गेटनं त्याप्रमाणे आचरण करतील. शक्यतो आपण जास्त वेळ मौन पाळण्याचा प्रयत्न करावा. मौनम सर्वार्थ साधनम. जे लोक दिवसभरातून 2-4 घंटे मौन पाळतात त्यांची आत्मिक उन्नती, आध्यात्मिक उन्नती निश्चितपणे तिची भरभराट होते. म्हणून आपण सवय लावावी मौन पाळण्याची. दिवसभरातून काही तास आपण मौन पाळावं एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना जाहीररित्या धन्यवाद, शुभेच्छा देऊन आपण प्रार्थना करू. श्री स्वामी समर्थ.